नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत आणि रसरशीत अशी उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये एक हाफ कप आपण सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. ते आता आपण छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. तर एकदम उत्तम अशी मस्त चमचमीत अशी आपली भाजी ही रस्सा भाजी होते. तर आपली हे छान असा मस्त खोबरं भाजून झालेलं आहे आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण या खोबऱ्याबरोबर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालून घेऊया आणि 1 टेबलस्पून आपण घेऊया हा घरचा मसाला. हा कांदा लसूण मसाला आहे आपला घरी बनवलेला. तर हे आता आपण छान थोडंसं पाणी घालून सॉफ्ट असं मस्त बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आज गुरुवार आहे, माझा उपवास असतो गुरुवारी आणि घरामध्ये फक्त 3च जण जेवणारे होते. त्यामुळे मी हे मीडियम साईजचे 2च बटाटे घेतलेले आहेत. हे अगोदरच मी उकडून घेतलेले होते. आता हे आपण छान मस्त सोलून हाताने थोडंसं स्मॅश करून घेऊया. अगदी बारीक नाही करायचं, थोड्याशा फोडी ठेवायच्या आहेत आणि हा बटाटा आपण स्मॅश करून घ्यायचा आहे. तर असं स्मॅश केलेल्या बटाट्याला मसाला लागल्यावर भाजी अगदी मस्त उत्तम आणि टेस्टी होते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला स्मॅश केलेला नसेल आवडत तर तुम्ही फोडी करून घेतला तरीही चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या बटाट्याच्या फोडी करू शकता. आता आपल्या भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. एकीकडे मी आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे कढईमध्ये आणि आपलं तेल आता गरम झालं की आपण ह्या भाजीला फोडणी घालून घेऊया. तर इथे आपण 1 पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आणि म्हणजे पाव टेबलस्पून आहे हा आणि पाव चमचा आपण जिरं घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 8 ते 10 आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला अगदी छान उत्तम अशा रेसिपीज घरगुती साहित्यात साध्या पद्धतीने आणि उत्तम टेस्टला अशा रेसिपीज पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन अगदी अगोदर पोहोचतील. तर कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण थोडासा हाफ स्पून आपण हळद घालून घेतलेली आहे. हळद छान मिक्स करून झाल्यावर आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे टोमॅटो एकदम छान आपण भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो बारीक होण्यासाठी आपण 1 चिमूटभर इथे मीठ घालून घेऊया. तर मी सेंद्रिय मीठ वापरते, म्हणजे जेवणालासुद्धा सेंद्रिय मीठच वापरते आणि उपवासालासुद्धा मी सेंद्रिय मीठाचाच वापर करते. तर तुम्ही जे वापरत असाल ते मीठ तुम्ही इथे वापरून घ्या. तर मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लगेचच बारीक झालेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये गॅस आपण बारीक करून घेतलेला आहे. आणि पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर आपण घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडीशी 1 ते 2 चिमूटभर आपण लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. या लाल मिरची पावडरने काय होतं, भाजीला थोडासा लाल असा छान रंग येईल. ते रंगासाठी इथे मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आणि जर तुम्ही घरातला कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल, घरचा मसाला तुम्ही वापरत नसाल, जर तुम्ही मिरची पावडर वापरत असाल तर इथे तुम्ही 1 टेबलस्पून आपण गरम मसाला पावडर घालून घ्यायचा आहे. जर मिरची पावडर वापरत असाल तर गरम मसाला पावडर वापरायची आहे. आणि जर आपला कांदा लसूण मसाला तुम्ही वापरत असाल घरातला बनवलेला तर गरम मसाला पावडर नाही घातला तरीसुद्धा चालेल, कारण आपल्या घरच्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाला आपण मिक्स केलेला असतो. तर आता आपण हे खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण छान 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. खोबरं आपण भाजून घेतल्यामुळे जास्त भाजावं लागत नाही.
तर आता आपला बटाट्याला छान मस्त असा मसाला मिक्स झाला की एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आपण इथे भाजीमध्ये गरम पाणी घालणार आहोत, म्हणजे आपल्या भाजीला छान मस्त रंग येईल. तर आपण गरम पाणी घातल्याबरोबरच आपली भाजी लगेचच उकळते आहे. त्यामुळे आपण इथे काय करायचं आहे, बारीक गॅस करून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित छान. आपण थोडंसं चिमूटभर आधी घातलं होतं, त्यामुळे थोडंसं एक चिमूटभर आपण कमी घालून घ्यायचं आहे. मीठ आपण मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती आपण भाजी एक 5 मिनटं छान अशी उकळून द्यायची आहे. तुम्हाला हवा असल्यास याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. तर आपण एक छान 5 मिनटं भाजी उकळून घेऊया, म्हणजे आपल्या भाजीला छान मस्त रंग येईल, तर्री येईल आणि मस्त थोडीशी थिकसुद्धा होईल अजून. जर तुम्हाला अजून जास्त थिक हवी असेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घातलं तरीसुद्धा चालेल, किंवा तुमच्याकडे थोडंसं कॉर्नफ्लोअर असेल तर एक पाव चमचा म्हणजे पाव टेबलस्पून कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घातलं तरीसुद्धा चालेल, थोडासा जर थिकनेस हवा असेल तर. तर भाजी आपली छान मस्त रेडी झालेली आहे. आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता, आणि शेवटीला आपण ही हिरवी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. तर भाजी आपली मस्त चमचमीत रसरशीत अशी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि नक्की ट्राय करून बघा.